नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या महाराष्ट्रातील जनता ही भरपूर खुश आहे, कारण दिवाळीनंतर विधानसभेचे इलेक्शन असल्यामुळे आपल्या सरकारकडून आपल्यावर योजनांचा भरपूर पाऊस हा पडत आहे। त्यातीलच एक महत्त्वाची आणि गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना काय आहे हे सर्वांना माहीत आहे आणि या योजनाद्वारे लाडक्या बहिणींना जो काही लाभ मिळणार आहे तो लाभ जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर येणाऱ्या काळात आपल्या लाडक्या बहिणी नक्कीच सुरक्षित झालेल्या असतील। तर आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्य सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। हे पैसे जर आपण बचत केले आणि एका चांगल्या योग्य म्युच्युअल फंडामध्ये SIPच्या माध्यमातून महिन्याला गुंतवले तर येणाऱ्या काळात नक्कीच लाडक्या बहिणी ह्या करोडपती झालेल्या असतील। हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून पाहणार आहोत। मला माहीत आहे की लाडक्या बहिणी आपला चॅनल हा फार कमी प्रमाणात बघतात, तर जे कोणी माझे दाजी हा चॅनल बघत असेल त्याला विनंती असेल की हा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींना नक्कीच दाखवून घ्या। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता प्रथम आपण पाहू की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही काय आहे। तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्यता येण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात केली गेलेली आहे। 28 जून 2024 रोजी या योजनेला मान्यता मिळाली। या योजनेद्वारे ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आहे आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे महिन्याला 1,500 रुपये महाराष्ट्र राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत। तर आजच्या जर महागाईचा विचार केल्यास 1,500 ही फार छोटी रक्कम आहे आणि आपण या छोट्या रकमेमध्ये महिला आर्थिक स्वातंत्र्य होऊ शकतात का, तर या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नाही असे आहे। पण एखाद्या महिलेने हे 1,500 रुपये खर्च न करता ते जर महिन्याला गुंतवणूक केले आणि ती गुंतवणूक जर तिने दीर्घ काळासाठी ठेवली तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून ह्या महिलेचे हे 1,500 रुपये 15 ते 20 वर्षांमध्ये 1 करोड रुपये हे झालेले असतील आणि त्यावेळी आपण ती महिला आर्थिक स्वातंत्र्य झाली असे म्हणू शकतो। आता आपण पाहू हे बचतीचे पैसे गुंतवणूक कुठे करायचे आहेत। तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महिन्याला जे 1,500 रुपये जमा होणार आहेत हे 1,500 रुपये खर्च न करता ते बचत करून एका योग्य म्युच्युअल फंड योजनेमध्ये आपल्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हे गरजेचे आहे। म्युच्युअल फंडाबद्दल आज बऱ्याच जणांना माहीत आहे आणि म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आपल्या समोर आज आलेला आहे। मागील 10 वर्षांची जर म्युच्युअल फंडांची हिस्ट्री पाहिल्यास बऱ्याच चांगल्या म्युच्युअल फंडांनी 25% वार्षिक रिटर्न्स हे आपल्याला दिलेले आहेत आणि या म्युच्युअल फंडामध्ये SIP करणे म्हणजे एक ठराविक रक्कम महिन्याच्या ठराविक तारखेला आपल्या बँक खात्यांमधून त्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये जमा होत असते। यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण ही जी गुंतवणूक करणार आहोत ही गुंतवणूक आपल्याला दीर्घ काळासाठी करायचे आहे, म्हणजे कमीत कमी 20 वर्षासाठी। दीर्घ काळामध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपण जे महिन्याला 1,500 रुपये त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार आहोत आणि त्यावर जर आपल्याला 25% रिटर्न्स म्हणजे व्याज मिळाले तर 20 वर्षांमध्ये ह्या 1,500 रुपयाचे 1 करोड रुपये कसे होणार आहेत हे आता आपण लाईव्ह मोबाईल स्क्रीनच्या माध्यमातून काही वेबसाईटवर जाऊन समजून पाहणार आहोत। आता आपण जे उदाहरण पाहणार आहोत ते SBI स्मॉल कॅप फंडाचे पाहणार आहोत आणि त्या SBI स्मॉल कॅप फंडाचे रिटर्न्स पाहण्यासाठी आपण ग्रो या ॲपमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण SBI स्मॉल कॅप फंडामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला या फंडाचा 1 महिन्याचा, 6 महिन्याचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा असे रिटर्न्स हे आपल्याला समजत असतात। त्याचप्रमाणे आपल्याला या फंडाचे ऑल टाईमचे रिटर्न्स पण समजत आहेत। ऑल टाईम्स म्हणजे हा फंड जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासूनचे रिटर्न। या ठिकाणी जर आपण पाहिले तर हा फंड जानेवारी 2014 मध्ये चालू झालेला आहे, म्हणजे ह्या फंडाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 10 वर्षामध्ये ह्या फंडाने 27.04% एवढे रिटर्न्स हे दिलेले आहेत। असे आपल्या बाजारात सध्या भरपूर फंड आहेत, त्यांनी 25% जास्त रिटर्न हे देणार आहेत। तर आपण आपल्या कॅल्क्युलेशन हे फक्त 25%नेच करणार आहोत
आणि आपण ह्या 25% 20 वर्षामध्ये कसे करोडपती होणार आहोत हे आता समजून पाहू. आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आता आपण बँकिंग कॅल्क्युलेटरमध्ये, म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरमध्ये, SIP कॅल्क्युलेटरमध्ये येणार आहोत. आपल्याला जे राज्य सरकारकडून 1,500 रुपये मिळणार आहे ते आपल्या लाडक्या बहिणी SIPच्या माध्यमातून महिन्याला गुंतवणूक करणार आहेत. आपण आत्ताच पाहिले की आपल्याला SBI स्मॉल कॅप फंडाने 27% रिटर्न दिलेला आहे. अशा बाजारामध्ये भरपूर फंड आहेत की ज्यांनी 25%पेक्षा जास्त रिटर्न्स हा दिलेला आहे. तर आपण आपली कॅल्क्युलेशन 25%ने करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी म्हणजे 20 वर्षासाठी केली तर आता आपले किती पैसे होणार आहेत हे आता समोरच्या स्क्रीनवर दिसत आहे. 1,500 रुपये महिन्याने जर आपण 20 वर्षे गुंतवणूक केली तर आपले गुंतवणुकीचे पैसे हे 3,60,000 रुपये होणार आहे. त्यामुळे आपल्याला 25%ने 99,28,642 रुपये व्याज मिळणार आहे. आणि आपली एकूण अमाऊंट ही होणार आहे 1,02,88,642 रुपये. ह्या गोष्टीवर आपला विश्वास बसत नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये बँकिंग कॅल्क्युलेटर डाउनलोड करून ह्या व्हॅल्यू तुम्ही चेक करू शकता. ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत, कारण हे आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची एक जादू. जर आपल्याला 25% नाही, फक्त जर आपल्याला 20%ने जरी रिटर्न भेटले तरी आपले एकूण पैसे हे होणार आहेत 47,42,219 रुपये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की करोडपती होणे हे काही अवघड गोष्ट नाही. फक्त 1,500 रुपयामध्ये लाडकी बहीण ही नक्कीच करोडपती होऊ शकते. आपल्या उत्पन्नाच्या स्पीडपेक्षा आपण त्या उत्पन्नाला डायरेक्शन कसे देतो हे फार महत्त्वाचे आहे. ज्या कोणी लाडक्या बहिणीकडे शिस्त आणि पेशन्स आहे त्यांनी जर हे 1,500 रुपये जर येणाऱ्या 20 वर्षासाठी एका चांगल्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच त्या करोडपती होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनी आजच आपल्या SIPची सुरुवात करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच शेअर करा. आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.